श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे। उद्या आपल्याला सर्वांना खूप वेगवेगळ्या प्रकारे नियोजन करून या नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे। हे नवीन वर्ष जरी आपल्या मराठी महिन्यांनुसार किंवा मराठी वर्षानुसार जरी होत नसेल तरी ते आपण खूप चांगल्या प्रकारे त्याचं स्वागत करायचं आहे। हे जे नवीन वर्ष आहे हे इंग्रजी कॅलेंडरनुसार उद्यापासून सुरू होत आहे। म्हणजेच इंग्रजी हे जे कॅलेंडर आहे याचा आपण उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नियमित करत असतो आणि आपण याप्रमाणेच जे काय आहे ते सर्व काही करत असतो। हे जे आहे कॅलेंडर हेच वापरलं जातं। त्यामुळे आपण ही या नवीन वर्षाची जी सुरुवात आहे ही उद्यापासूनच करायची आहे। म्हणजेच 1 जानेवारीला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे स्वामीची सेवा करून अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे संकल्प करून उद्या आपल्याला ह्या नवीन वर्षाची ही सुरुवात करायची आहे। या संदर्भात आपण उद्या नवीन वर्षाची कशी सुरुवात करावी, कोणकोणते संकल्प करावेत, काय काय करावे या संदर्भात सर्व काही माहिती मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तुम्ही सर्वजण जाऊन जो माझा कालचा व्हिडिओ आहे त्याच्यावरती नक्कीच जाऊन बघा, तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल। आपल्याला स्वामींची कशा प्रकारे सेवा करायची आहे आणि आपल्याला नवीन वर्षाची कशी सुरुवात करावी, जेणेकरून आपल्या आयुष्यात मागील ज्या वर्षात म्हणजे 2023 या वर्षात ज्या काय आपल्या अडचणी आलेल्या आहेत ह्या आपल्या या नवीन वर्षामध्ये येऊ नयेत आपल्यासोबत आणि आपल्याला कोणतेही प्रॉब्लेम निर्माण होऊ नयेत, म्हणून आपण कोणत्या प्रकारे संकल्प करावेत आणि वर्षाची कशी सुरुवात करावी या संदर्भात सर्व काही माहिती त्याच्यात दिलेली आहे। आपल्या ह्या नवीन वर्षामध्ये आपल्या जीवनात कोणत्याही अडचणी आणि कोणतेही प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणून आपल्याला जे ह्या वर्षीचा जो शेवटचा दिवस आहे म्हणजेच आजचा दिवस 31 डिसेंबर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत, जेणेकरून आपलं हे जे नवीन वर्ष जे येणार आहे हे आपल्याला सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं आणि अडचणी येऊ नयेत यासाठी आपलं जीवन हे आनंदमय व्हावं म्हणून आपल्याला काही आज जो शेवटचा दिवस आहे 31 डिसेंबर या दिवशी आपल्याला उपाय करायचे आहेत। ते कोणकोणते उपाय करायचे आहेत ते मी आता तुम्हाला सांगते। हे जे उपाय आहेत हे ना तुम्ही सर्वांनी जरूर करा, कारण आपल्याला आपल्या घरामध्ये असणारी वाईट शक्ती आहे किंवा आपल्या जीवनात जे काही आत्तापर्यंत कोणाच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आले असतील हे आपल्याला असेच पुढे चालू राहू नयेत आणि आपलं जे पुढील जे वर्ष आहे पूर्ण हे खूप आनंदात आणि सुखात जावे म्हणून आपल्याला हे उपाय करायचे आहेत। तर आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत, आपण आज तुम्ही संध्याकाळी दिवस मावळल्यापासून ते संध्याकाळी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ही जी आपण सेवा आहे ती करू शकतो। तर आपल्याला कोणती सेवा करायची आहे, आज आपल्याला आपलं जे घर आहे या घरावरून आपल्याला एक वस्तू आहे ती ओवाळून टाकायची आहे, जेणेकरून काय होईल की आपल्या घरावरती कोणाची वाईट दृष्टी असेल किंवा एखाद्या वाईट शक्तीने शिरकाव केला असेल आपल्या घरामध्ये, नकारात्मकता घरात भरपूर जास्त प्रमाणात असेल तर आपण हा जर उपाय जर केला तर त्याने ती दूर होईल। तो आपल्याला उपाय काय करायचा आहे की एक आपल्याला नारळ घ्यायचा आहे। नारळ आहे हा त्या नारळाला आपण देवबाप्पाच्या तिथं म्हणजे आपलं जे मंदिर आहे आपलं घरातील देवघर तिथं आपल्याला तो नारळ ठेवायचा, त्याची पूजा करायची, आपल्याला पंचोपचारी पूजा करायची आणि आपल्या श्री स्वामी समर्थांना आणि कुलदेवतांना प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यात किंवा माझ्या कुटुंबाच्या पाठीमागं ज्या काही वाईट शक्ती, ज्या काही अडचणी, जे काही प्रॉब्लेम असतील त्या सर्व दूर व्हाव्यात म्हणून आपण त्यांना प्रार्थना करायची। आणि हा जो नारळ आहे तो आपल्या घरातील सर्वांना तुम्ही एका जागेवरती असं उभं करायचं आणि प्रत्येकाला असं वरून असं खालीपर्यंत असं 7 वेळा आहे हा नारळ, एकच नारळ घेतला तरी चालेल, कारण प्रत्येकासाठी वेगळं घेण्याची काही गरज नाही। एकच नारळ आहे तो घ्यायचा आणि नारळ आहे तो प्रत्येकावरून आपल्या घरातील उतरायचा। उतरल्यानंतर ही जी सेवा आहे ही घरातील कर्त्या पुरुषाने जरी केली तरी चालेल किंवा तुमच्या घरातील जी कुलस्त्री आहे तिनं जरी केली तरी चालेल। उतरायचा आणि त्याच्यानंतर
आपल्या ह्याच्यात जायचं, बाहेर जो आपला जो फ्रंट जो दरवाजा आहे उंबरा, तिथं तो दरवाजा पूर्णपणे ओपन करायचा आणि 7 वेळा तो नारळ आहे तो बोलायचा. स्वामी समर्थांना, आपल्या कुलदैवताला प्रार्थना करायची आणि हा जो नारळ आहे तो आपण नेहून असा बाहेर नेहून असं निर्मल्याच्या ठिकाणी आहे तिथं टाकून द्यायचा. जर तुम्हाला जर शक्य जर असेल की वाहत्या पाण्यामध्ये सोडणं तर तुम्ही सोडू शकता, पण आपण शहरात इकडं तिकडं राहतो आणि आजकाल पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण नाही तर करू शकत, म्हणून आपण तो निर्मल्याच्या ठिकाणी जरी टाकून दिला तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला ही एक सेवा करायची आहे. त्याचबरोबर दुसरी कोणती सेवा करायची आहे? दुसरी आपल्याला एक सेवा करायची आहे ती कापूर. जो कापूर आहे त्या कापराच्या ज्या वड्या आहेत, एकूण आपल्याला 7 कापराच्या वड्या 7 घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या कापराच्या वड्या आहेत ह्या 7 घेऊन आपल्याला आपला जो उंबरा आहे या उंबऱ्यावरती आपल्याला ह्या ज्या कापराच्या वड्या आहेत ह्या जाळायच्या आहेत. एका वाटीमध्ये किंवा डिशमध्ये थोडं तांदूळ घ्यायचं, त्याच्यावरती त्या कापराच्या वड्या ठेवायच्या आणि तो जो कापूर आहे तो आपण संध्याकाळच्या, आणि ही जी सेवा आहे ही तुम्ही दिवस मावळल्यापासून रात्री 12पर्यंत कधीही करू शकता, ठेवायचं आणि तो जाळायचा. जेणेकरून काय होतं की कापरामध्ये नकारात्मकता शक्ती आहे ती खूप शोषून घेण्याची क्षमता असते आणि जेवढी काही वाईट शक्ती आहे, जेवढं काही नकारात्मकता आहे आपल्या आयुष्यात, जे आत्ता ह्या 2023 या वर्षात आपण जे काही भोगलेलं आहे किंवा जे काही आपल्याला त्रास झालेले आहेत हे सर्व काही दूर होतील आणि वाईट शक्ती आहे ही आपल्या घरातील निघून जाईल. म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि तो पूर्णपणे तो कापूर आहे तो जळेपर्यंत आपल्याला तिथंच ठेवायचा आहे, उचलायचा नाही. अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्याला जे उद्या म्हणजे 2024 1 जानेवारी 2024 हा जो दिवस आहे हा आपल्यासाठी खूप आनंदमय आणि खूप सुख शांती समृद्धीचा आणि आनंदमय असा दिवस आहे. हा आपण काय म्हणू शकतो, उजळेल किंवा सुरुवात होईल आपल्या आयुष्यातील नवीन आहे ती सुरुवात होईल. आणि ह्या ज्या वाईट शक्ती आहेत ह्या आज तुम्ही 31 तारखेला हा उपाय केल्यानंतर ह्या सर्व वाईट शक्ती ज्या आहेत ह्या निघून जातील आणि तुमचं जीवन हे खूप शांत आणि चांगले जीवन होईल. खरंच हा जो उपाय आहे हा सर्व तुम्ही महिलांनी ना खरंच आवर्जून हा आहे तो उपाय करा. खूप चांगल्या प्रकारे फरक जाणवतो. मी ह्या सर्व सांगितलेल्या सेवा जर तुम्हाला सगळ्यांना जर आवडल्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.